नमस्कार सर. नमस्कार. माझं नाव वल्लभ धनपाल कालेकर. तुमच्या ऊसाच्या प्लॉट मध्ये आलोय. हा. तर इकडे हा केमिकलचा प्लॉट आहे, बरोबर आहे. बरोबर आहे. आणि इकडे एसीटी वैदिकचा ऊस आहे. वैदिक. आपण बांधावर उभे आहेत. बांधावर. तर काय फरक आहे एसीटी वैदिक आणि केमिकलच्या ऊसामध्ये? एसआयटी केमिकलच्या पोहोचायला मला एवढे 14 महिने झाले वाढ व्हायला, आणि हा 7 महिन्यात त्याची एसआयटी पद्धतीने 7 महिन्यात हा रिझल्ट मला समोर आहे. समोर आहे. हा. हा 7 महिन्याचा ऊस आहे 7 महिन्यात. आणि हा इकडे केमिकलचा हा किती महिन्याचा आहे? 14 महिन्याचा आहे. हा. म्हणजे डायरेक्ट दुप्पट वेळ घेतला यांनी. दुप्पट वेळ घेत. याच्या कांड्यामध्ये त्याच्या कांड्यामध्ये खूप फरक आहे. खूप फरक आहे. खूप. केमिकलचा प्लॉट आहे तुमचा. याची कांडी जर पाहिली, हे बघा, हे बघा, पेऱ्याचा अंतर. हा बघा, हे बघा. आणि हा केमिकलचा प्लॉट आहे तुमचा, बरोबर आहे. हाच बाजूला जे वैदिकचा ऊस आहे. आता याच्या पेऱ्यातलं अंतर बघा किती, बरोबर. बरोबर. इकडे एसीटी वैदिकचा ऊस आहे, पूर्ण हिरवागार आहे आणि पेऱ्याची संख्या पण जास्त आहे, फुटवे पण जास्त आहे. जास्त. आणि इकडच्या साईडला याचे पेरे पण बघा लहान आहेत आणि हा पिवळा पडलेला आहे. केमिकलच्या पेक्षा यासाठी वैदिक चांगले वाटले. केमिकलचा 30 गुंठ्याला 30 गुंठ्यात म्हणजे गुंठ्याला एक एक टन. आणि इकडे एसीटी वैदिक मध्ये काय वाटतंय, काय निघन? आहे 70-80 ॲव्हरेज. 80. म्हणजे इकडे गुंठ्याला 2 टन दोन टन गुंठ्याला 2 टन. गुंठ्याला 2 टन. हा. डायरेक्ट दुप्पट झालं उत्पन्न. दुप्पट. आणि खर्च खर्च तेवढाच झाला. तेवढाच. सारखा तेवढाच. दोघांचा. इकडे केमिकलला किती झाला? 30,000 30,000. आणि इकडे एसीटी वैदिकला तेवढंच झाला. तेवढाच. वाढलं व हे वाढलं व उत्पादन वाढलं. वाढलं. मी तर शेतकऱ्यांना सांगाल की रासायनिकच्या न मागं न लागता एसआयटी एसीटी वैदिक चांगली आहे, तीच वापरा आणि तुम्ही रिझल्ट घ्या. टनेज काढा. हे मला चांगला रिझल्ट भेटलाय मला. धन्यवाद.